Welcome back, guys. Welcome on Pawan Nursingwalam. So today we are going to learn about the epidemiology. Uh, epidemiology we are going to learn in both language, मराठी आणि इंग्लिश मध्ये आपण शिकणार आहोत. तर epidemiology most of MSc सेकंड इयर आणि BSc फिफ्थ सेमिस्टरला हा टॉपिक आहे आणि JNM साठी पण आहे ऍप्लिकेबल. तर आपण स्टेप बाय स्टेप पूर्ण एपिडेमिओलॉजी आज आपण शिकणार आहोत. ठीक आहे. तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. In the introduction, the health is one of the most valuable asset for individual and community. To protect and improve the health, it is important to understand how disease occur, where they occur, who is affected, and how they can be prevented. The branch of science that study sub इज कॉल्ड ॲज एपिडेमिओलॉजी. एपिडेमिओलॉजी म्हणजे काय असतं? एक डिटेल स्टडी असतो कशाबद्दल? एका डिसीज बद्दल किंवा कोणताही जो डिसीज न्यूली ऑकर होतो किंवा जो एक्झिस्टिंग डिसीज असेल त्याबद्दल आपण काय करत असतो एपिडेमिओलॉजी मध्ये? त्याचा डिटेल स्टडी करत असतो. जसं की हाऊ द डिसीज ऑकर, व्हाय द डिसीज असेल म्हणजे तो का होतोय, कुठून होतोय, कसं होतोय, त्याच्यामुळे कोण अफेक्टेड होते. तर ह्या पूर्ण गोष्टीचा स्टडी करणे आणि ह्या पूर्ण डाटा कलेक्ट करणे याला आपण काय म्हणतो? एपिडेमिओलॉजी म्हणतो. तर एपिडेमिओलॉजी इज द फाउंडेशन ऑफ पब्लिक हेल्थ बिकॉज it helps to identify the causes of disease, understanding the distribution, prevent their spread, and plan effective health program. It provides scientific evidence for disease prevention, control, and health promotion. Right? तर एपिडेमिओलॉजी काय? फाउंडेशन ऑफ पब्लिक हेल्थ ऑब्विसली असणारच, कारण एपिडेमिओलॉजीच्या बेसिसवरतीच आपण काय करतो असतो? प्रत्येक डिसीज जो पण आहे, एक्झिस्टिंग आहे किंवा न्यूली ऑकर झालेला आहे, तर याचा आपण जो पण स्टडी आहे तो कशाच्या बेसिसवर करत असतो? एपिडेमिओलॉजीच्या बेसिसवर करत असतो. ठीक आहे. तर आता आपण एपिडेमिओलॉजीची हिस्ट्री बघणार आहोत वन बाय वन. कोणी कोणी इंट्रोड्यूस केलंय, कोणाकोणाचं कॉन्ट्रीब्युशन, कोणकोणत्या सायंटिस्ट रिसर्च याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे ते वन बाय वन बघूया आपण. चला. तर सगळ्यात त्यापूर्वी आपण डेफिनेशन बघू एपिडेमिओलॉजीची. एपिडेमिओलॉजी इज द स्टडी ऑफ डिस्ट्रीब्युशन and determinant of health related state or event is specified population and application of this study to control health problem. Right? तर याचं म्हणणं काय? एपिडेमिओलॉजी इज द स्टडी ऑफ डिस्ट्रीब्युशन अँड डिटर्मिनंट. डिस्ट्रीब्युशन डिटर्मिनंट म्हणजे काय असतं? डिस्ट्रीब्युशन याच्यामध्ये जो काय डिसीज आहे हा कोणाला ऑकर झालाय, कुठं ऑकर झालाय आणि कशामुळे झालाय, दॅट इज कॉल्ड डिस्ट्रीब्युशन. डिटर्मिनंट म्हणजे असं काय असतं? कोणत्या व्हायरसेस, बॅक्टेरिया, फंगाय कशामुळे तो कॉज झालाय, कशामुळे तो डिसीज झालाय, दॅट इज कॉल्ड डिटर्मिनंट. तर ह्या पूर्ण सगळ्या गोष्टीचा स्टडी करणे याला काय म्हणतो असतो आपण? एपिडेमिओलॉजी म्हणतो. ठीक आहे. आता आपण हिस्ट्री बघूया, हिस्टोरिकल बॅकग्राऊंड ऑफ एपिडेमिओलॉजी. तर त्याच्यामध्ये बघा, फर्स्ट हिपोक्रेट्स 1462 317 BC मध्ये, ही इज अ नोन ऑफ फादर ऑफ मेडिसिन. हुज? हिपोक्रेट्स. काय कोणाचं काय? तर फादर ऑफ मेडिसिन. यांनी काय केले? व्हॉट इज काय हिपोक्रेट्सचं काय कॉन्ट्रीब्युशन यामध्ये? तर फर्स्ट पर्सन टू सजेस्ट द डिसीजेस आर इन्फेक्ट influenced by the environment, food, water, and lifestyle, not by supernatural power. Introduce the concept that disease has a natural cause. Example, poor sanitation, contaminated water can lead to diseases. म्हणजे काय? हिपोक्रेट्सने 460 ते 370च्या शतकामध्ये काय केलं त्यांनी? की जे डिसीज होत आहे ते कशामुळे होत आहे? फूड, इन्व्हायरमेंट, वॉटर, लाईफस्टाईल यामुळे ते डिसीज होतात, ना की सुपर नॅचरल पॉवर. म्हणजे काय असतात? अंधश्रद्धा, जादूटोना वगैरे म्हणतो ना आपण. तर त्यामुळे न होता एन्व्हायरमेंट, फूड, वॉटर अँड लाईफस्टाईल मुळे काय असतात? डिसीज ऑकर होत असतात. आपण हिपोक्रेट्सला काय म्हणून ओळखतो? तर फादर ऑफ मेडिसिन. सो नेक्स्ट बघू आपण जॉन ग्राउंट, 1662. ही इज अ फादर ऑफ व्हायटल स्टॅटिस्टिक्स. तो व्हायटल स्टॅटिस्टिक्स खूप मोठा इम्पॉर्टंट पार्ट आहे, हा रिसर्च मध्ये पण खूप ऍप्लिकेबल असतो. तर यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे? तर अनालाइज्ड बर्थ अँड डेथ रेकॉर्ड इन द लंडन, डेव्हलप द कन्सेप्ट ऑफ व्हायटल स्टॅटिस्टिक्स, शो हाऊ द डिसीज पॅटर्न कॅन बी स्टडी युजिंग द नंबर ऑफ डाटा.
So many times the questions asked in the DMAR and onset also, who is the father of vital statistics? So note down this, John Grant 1662 मध्ये हा याने व्हायटल स्टॅटिस्टिक्सचं इंट्रोडक्शन जगायला दिलं आपल्याला. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण एडवर्ड जेनर 1796. What he contribute in this epidemiology? So he's developed the first successful smallpox vaccine. तर मोस्ट ऑफ साईन वायवा मध्ये क्वेश्चन्स विचारले जातात, स्मॉल पॉक्स वॅक्सिन्स कोणी इंट्रोड्यूस केली. सो तुम्हाला माहित पाहिजे, यू पीपल शुड बी नो द एडवर्ड जेनर 1796 मध्ये यांनी काय केलंय तर स्मॉल पॉक्स वॅक्सिन डेव्हलप केले. तो स्टार्टेड द कन्सेप्ट ऑफ वॅक्सिनेशन, म्हणजे यांनी वॅक्सिनेशनचे कन्सेप्ट पण स्टार्टच केले आहे. त्यानंतर आहे ग्रेटली रिड्यूस्ड डेथ ड्यू टू स्मॉल पॉक्स. राईट, ऑब्विसली वॅक्सिनेशन्समुळे काय झालं, त्यावेळेला जे डेथ रेट जास्त होता स्मॉल पॉक्समुळे, तर तो काय झाला, कमी झाला. सो नेक्स्ट बघूया आपण जॉन स्नो 1854. ही इज known as the father of modern epidemiology. So what he contribute in this epidemiology? So he investigated the cholera outbreak in the London, found the contaminated water from the Broad Street pump was the source of infection. Removal of the pump handle helped to stop outbreak. Demonstrate the importance of diseases investigation and control. जॉन स्नोने 1854 मध्ये काय केलं, जो लंडन मध्ये कोलेराचा आउटब्रेक आला होता, तर त्यांनी त्या ठिकाणी रिसर्च करून काय फाइंड आउट केलं की बोर्ड स्ट्रीम पंप जो आहे यामुळे काय होत आहे, जे डिसीज आहे स्मॉल पॉक्स सॉरी कोलेरा हा जो डिसीज आहे हा स्प्रेड झाला. तर त्याने काय केलं त्या ठिकाणी, मग तो जो पंप हँडल हे रिमूव्ह करून तो काय केला, तो त्या ठिकाणी कोलेरा आउटब्रेक म्हणजे स्टॉप केलाय. नंतर काय केलं त्याने की डेमॉन्स्ट्रेट द इम्पॉर्टन्स ऑफ डिसीज इन्व्हेस्टिगेशन अँड कंट्रोल. डिसीजचे इन्व्हेस्टिगेशन अँड कंट्रोल किती इम्पॉर्टन्स आहे, तर हे आपल्याला कोणी समजून सांगितलं, जॉन स्नो. ठीक आहे, he is the father of modern epidemiology. Most of time हा क्वेश्चन्स येत असतो, who is the father of modern epidemiology? So you people should know. So John Snow 1854. Okay, so we will go for next important parts of this epidemiology topic. हिस्ट्री ऑफ एपिडेमिओलॉजी. पॉईंट फिफ्थ, मॉडर्न एपिडेमिओलॉजी म्हणजे टुडेज एपिडेमिओलॉजी इज युज्ड टू study communicable and non-communicable diseases, investigate outbreak COVID-19, dengue, cholera, plan national health programs, evaluate those services, promote to the health community health. ठीक आहे, तर मॉडर्न एपिडॉलॉजी, मॉडर्न म्हणजे सध्याच्या जगामध्ये एपिडेमिओलॉजीचा आपल्याला हेल्प काय तर सिंपल आहे. जे नवीन कम्युनिकेबल डिसीज, नॉन कम्युनिकेबल डिसीज त्याचा आपल्याला काय करतो, त्या ठिकाणी आपल्याला हेल्प होते. ते डिसीज स्टडी करण्यासाठी नवीन नवीन जे प्लॅन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काढते त्यामध्ये पण त्याची हेल्प होते, म्हणजे ऍप्लिकेबल आहे की नाही. ठीक आहे, हेल्थ सर्व्हिसेस इव्हॅल्युएशन करण्यासाठी पण एपिडेमिओलॉजीची आपल्याला काय होत असते, त्या ठिकाणी हेल्प होत असते. सो नेक्स्ट आपण बघूया epidemiological approach and process. ठीक आहे, so as epidemiological approach is a systematic scientific method used to study the occurrence, distribution, cause, prevention and control of diseases in a community. म्हणजे काय असतं एपिडेमिकल अप्रोच अँड प्रोसेस, म्हणजे काय असतं, कोणता पण डिसीज आपण कशा प्रकारे त्या डिसीजचा स्टडी करणार आहोत, त्यानंतर त्या स्टडीचे इव्हॅल्युएशन कसं असणार आहे, रिझल्ट काय असणार आहे. तर सिस्टमॅटिक ही गोष्ट काय करत असतो त्या ठिकाणी आपण अप्रोच मध्ये काय असतं, वी आर गोइंग टू बी सिस्टमॅटिक अप्रोच. जसं की आपण नर्सिंग केअर प्लॅन येतो, असेसमेंट, नर्सिंग डायग्नोसिस, गोल, त्यानंतर प्लॅनिंग, रॅशनल, इव्हॅल्युएशन, इम्प्लिमेंटेशन. तर अशा प्रकारे काय असते एपिडेमिओलॉजीचे अप्रोच. तर आपण त्याच्या स्टेप्स बघूया. व्हॉट आर द स्टेप्स ऑफ एपिडेमिओलॉजिकल अप्रोच. पहिली स्टेप असते आयडेंटिफाय द हेल्थ प्रॉब्लेम्स. बरोबर, एखादा डिसीज सडनली ऑकर झाला एखाद्या एरियामध्ये, तर त्या ठिकाणी सगळ्यात पहिली स्टेप काय असणार आहे, तर आयडेंटिफाय द हेल्थ प्रॉब्लेम्स. म्हणजे जो ग्रुप ऑफ कम्युनिटी पीपल्स असणार त्यामध्ये आपण आयडेंटिफाय करणार की कोणता डिसीज जास्त प्रमाणात आहे किंवा त्यांना कोणते सिम्पटम्स जास्त प्रमाणामध्ये दिसत आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण सेकंड स्टेप, कलेक्ट द डाटा. कलेक्ट द डाटामध्ये काय करत असतो आपण, जे पण पेशंट्स आयडेंटिफाय केलेले गेलेत, की जे पण क्लायंट्स आयडेंटिफाय केलेले की त्यांना काही सिम्पटम्स कॉमन आहे, तर आपण त्यांच्याकडनं डाटा कलेक्ट करतो. डाटामध्ये काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं कॉमन गोष्टी काय घडलेल्या आहेत, तो त्या बेसिसवरती आपण
प्रोसेस करतो. नेक्स्ट आहे अनालिसिस द डाटा. बरोबर. तर ऑलरेडी आपण जो काय डाटा कलेक्ट केलेला असतो त्या ठिकाणी काय करतो म्हणता की नाही अनालिसिस. अनालिसिस म्हणजे काय असणार आहे की काय गोष्टी कॉमन आहे, कोणत्या कॉमन गोष्टीमुळे तो डिसीज ऑकर झाला. सो दॅट इज कॉल्ड अनालिसिस ऑफ द डाटा. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट इज आयडेंटिफाय द कॉज अँड रिस्क फॅक्टर. ऑब्विसली जर आपण एवढा मोठा स्टडी करणार आहोत आणि एवढा मोठा स्टडी केला तर त्या ठिकाणी आपल्याला कळणारच की कोणत्या गोष्टी कॉमन होतात आणि त्या कॉमन गोष्टीमध्ये काय रिस्क फॅक्टर होते आणि का त्याचा कॉज असणार आहे. तर आपण हा काय करतो फोर्थ स्टेप मध्ये आयडेंटिफाय करतो. नेक्स्ट बघा प्लॅन टू कंट्रोल द मेजर्स. बरोबर. तर फॉर एक्झाम्पल जर एखादा कोविड-19 आला, कोविड-19 मध्ये आपल्याला कळलं की हा कोविड व्हायरसमुळे एखादा डिसीज ऑकर कोविड हा ऑकर झालेला आहे, तर आपण काय करणार त्या ठिकाणी मग एक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेणार. किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स मध्ये आपल्याला कळतं की हा जो कोविड-19 हा कसा स्प्रेड होतो, डायरेक्ट कॉन्टॅक्टमुळे, स्निझिंगमुळे, कॉफिंगमुळे, है ना. तर आपण त्या ठिकाणी मग प्रिव्हेन्शन, हँड वॉशिंग करणं, मास्क यूज करणं. सो ऑल दिस थिंग्स वी पीपल आर गोइंग टू डुईंग इन दिस प्लॅन टू कंट्रोल इन द मेजर कंट्रोल द मेजर्स. नेक्स्ट स्टेप्स आहे इम्प्लिमेंट द प्लॅन. जर आपल्याला कळतं की हा डिसीज कशामुळे ऑफकोर्स झालाय आणि याला प्रिव्हेंट कशा पद्धतीने करायला पाहिजे, तर त्या ठिकाणी आपण काय करणार टेस्टिंग करणार, ट्रेनिंग करणार, त्यानंतर इन्फॉर्मेशन कलेक्ट करून नंतर फॅमिलीजला, पेशंट्सला, रिलेटिव्हजला काय करणार त्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करणं. त्याच्यानंतर काय वॅक्सिनेशन वगैरे काही तयार झाले असेल तर आपण त्या काय करणार त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार, जेणेकरून काय तो डिसीज कव्हर होईल आणि स्प्रेड होण्यापासून कमी होईल. नेक्स्ट बघा लास्ट स्टेप इन एव्हॅल्युएट द रिझल्ट. आपण आता एवढी मेहनत केलीच आहे ना, इन्व्हेस्ट डाटा कलेक्ट केलाय, त्यानंतर अनालाइज केलंय, की नंतर त्याच्यासाठी एक अप्रोप्रिएट ट्रीटमेंट तयार केली. त्यानंतर जेव्हा आपण इम्प्लिमेंटेशन करतो त्याच्यानंतर त्याचा फायनल रिझल्ट वी हॅज टू बी स्टडी. म्हणजे जे आपण केले ते इफेक्टिव्ह आहे की नाही आहे हे आपल्याला काय करायचं असतं त्या ठिकाणी चेक करायचं होतं. त्याला ती कोणती स्टेप आहे एव्हॅल्युएट द रिझल्ट, राईट. सो नेक्स्ट वी विल सी एपिडेमियोलॉजी इन द कन्सेप्ट. सो काय कन्सेप्ट असते एपिडेमियोलॉजीची, तर epidemiology is the basic science of public health. It helps to understand how the disease occur, who is affected, where they occurs, why they occurs, and how they can prevent it and control. हेच काय असते हे कन्सेप्ट आहे. तर याच्यामध्ये तीन महत्वाच्या कन्सेप्ट आहेत बघा. सॉरी ते नाही, चार. डिस्ट्रीब्युशन, डिटर्मिनंट, ऍप्लिकेशन, पॉप्युलेशन. तर डिस्ट्रीब्युशन मध्ये काय असतं पर्सन, टाइम, प्लेस. बरोबर. डिटर्मिनंट मध्ये काय असणार कॉज ऑफ रिस्क कशामुळे, नंतर काय पॉप्युलेशन म्हणजे कोणाला झालं, नंतर ऍप्लिकेशन आणि प्रिव्हेन्शन, राईट. तर आपण वन बाय वन ते कन्सेप्ट बघूया. तर पहिले कन्सेप्ट मध्ये डिस्ट्रीब्युशन. डिस्ट्रीब्युशन मध्ये काय इन डिटेल तर त्या बघू. त्याच्यामध्ये 5 की क्वेश्चन्स आहेत. हु इज अफेक्टेड. हु इज अफेक्टेड मध्ये पर्सन. पर्सन मध्ये एज, सेक्स, ऑक्युपेशन, सोशो इकॉनॉमिकल स्टेटस झाले, लाईफस्टाईल झाली, इम्युनिटी झाली. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हेअर डज दिस डिसीज ऑकर. म्हणजे प्लेस कुठं झालाय, कोणत्या देशात झालाय, कोणत्या राज्यात झाला, कोणत्या जिल्ह्यात झाला, कोणत्या वातावरणात झाला, कोणत्या क्लायमेट मध्ये झालाय, राईट. नेक्स्ट वन आहे व्हेन डज दिस डिसीज ऑकर. म्हणजे कोणत्या सीझन्स मध्ये होतो किंवा कोणत्या वेळेला तो पॅन्डेमिक आउटब्रेक होत असतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे वाय डज दिस डिसीज ऑकर. म्हणजे कोणत्या रिस्क काय तर इन्फेक्शन आहे, स्मोकिंग आहे, पोर सॅनिटेशन आहे, माल न्यूट्रिशन आहे, जेनेटिक फॅक्टर्स आहे, राईट. नंतर लास्ट वन क्वेश्चन आहे हाऊ द डिसीज कॅन बी प्रिव्हेंटेड अँड कंट्रोल. तर ॲब्वियसली वेक्टर कंट्रोल आहे म्हणजे फॅक्टर्स बघणार आपण. तर वॅक्सिनेशन आहे, हेल्थ एज्युकेशन आहे, हेल्थ हँड हायजीन आहे, सेफ ड्रिंकिंग वॉटर आहे, अर्ली डायग्नोसिस आहे. सो दिस ऑल 5 कीज कशाचा पार्ट आहे हा डिटर्मिनंटचा पार्ट आहे. हे काय डिटर्मिनंट कन्सेप्ट आहे. कशाची कन्सेप्ट आहे एपिडेमियोलॉजी, राईट. समजते तुम्हाला. नाही समजलं काही डाऊट असलं तर तुम्ही नक्कीच कमेंट्स मध्ये टाका. आपण त्यावरती परत एकदा व्हिडिओ घेऊया किंवा तुम्हाला मी सोल्युशन किंवा त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट कन्सेप्ट. नेक्स्ट कन्सेप्ट आहे बघा डिटर्मिनंट. डिटर्मिनंट मध्ये काय असते स्टडी ऑफ द कॉजेस अँड रिस्क फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर द डिसीजेस. म्हणजे काय असतं जो डिसीज आहे त्याला कोणते रिस्क फॅक्टर आणि कोणते कॉजेस मुळे तो झालाय. सो दॅट इज कॉल्ड एज डिटर्मिनंट. यात काय एवढं मोठं नाही, स्पेशल काही नाही. नंतर आहे पॉप्युलेशन. पॉप्युलेशन म्हणजे काय एपिडेमियोलॉजी स्टडी ग्रुप ऑफ पीपल पॉप्युलेशन रादर दॅन सिंगल ऑर इंडिव्हिज्युअल.
जो डिसीज ऑकर वगैरे झाला तो कोणत्या स्पेसिफिक पॉप्युलेशन मध्ये झालाय किंवा कोणत्या इंडिव्हिज्युअल्सला झालाय, सो दॅट्स कम्स अंडर इन द पॉप्युलेशन. Next is the application. Application, the knowledge gain is applied to disease prevention, disease control, health promotion, community health planning. ऍप्लिकेशन म्हणजे काय असतं, आपल्याला जर कळतंय की जे एखादा डिसीज झालाय त्या डिसीज मागचे कारण, रिस्क फॅक्टर, कॉजेस, कुठं झालाय, कसं झालं, तर त्या ठिकाणी ऍप्लिकेशन म्हणजे काय असतं, तुम्ही काय आता अप्लाय करणार. जर तुम्हाला माहित झालं की कोविड-19 जर हा डिसीज झालाय, तर याच्यासाठी आपण ऍप्लिकेशन म्हणजे काय असतं, मग काय करणार, तर डिसीज प्रिव्हेन्शन, डिसीज कंट्रोल, हेल्थ प्रमोशन, कम्युनिटी हेल्थ प्लॅनिंग. सो दिस इज ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन म्हणजे आपण त्यावरती उपाययोजना काय करणार, राईट. तर आपण डिस्ट्रीब्युशन मध्ये बघतोय, डिस्ट्रीब्युशन अँड फ्रिक्वेन्सी. तर disease does not occur randomly in the population. Some diseases are common in the certain people, place or time period. Epidemiologists study how diseases are distributed and how frequently they occur in the population. This information helps health professional identify high risk group, plan preventive measures and improve the community health. ठीक आहे, कळते तुम्हाला. डिस्ट्रीब्युशन अँड फ्रिक्वेन्सी मध्ये काय असतं, डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय असतं, कोणता डिसीज कोणत्या ठिकाणी कोणाला कोणत्या वेळेला होत असतो ह्या गोष्टीचा स्टडी करणं म्हणजे डिस्ट्रीब्युशन. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं की कोणत्या लोकांमध्ये वारंवार होते, कोणत्या पॉप्युलेशन मध्ये रिस्क जास्त आहे, तर ह्या गोष्टी म्हणजे फ्रिक्वेन्सी वारंवार. ठीक आहे. तर डिस्ट्रीब्युशन ऑफ डिसीज बघूया आपण. The distribution of disease refer to how a disease is spread in the population according to person, place and time. So its answer, there are important questions. Who is affected? Person. Where does the disease occur? Place. And when does the disease occurs? Time. ठीक आहे. तर नेक्स्ट बघूया आपण फ्रिक्वेन्सी ऑफ डिसीजेस. फ्रिक्वेन्सी मी तुम्हाला ऑलरेडी बोललो की वारंवार कोणत्या गोष्टीमुळे केव्हा केव्हा होत असतो. तर हे बघा, त्याचं एक्सप्लेनेशन देतो तुम्हाला. डिसीज फ्रिक्वेन्सी मीन्स हाऊ ऑफ्टन अ डिसीज ऑकर इन द पॉप्युलेशन ड्युरिंग अ स्पेसिफिक पिरियड ऑफ द टाइम. It's helps to measure the burden of diseases community. The two most common measure are first incident, second one in the prevalence. What is mean by incident? Incident is the number of new cases of diseases occurring in the population during a specific period. Formula काय आता, incident is equal to number of cases divided by population at risk into 1000. जसं की एक्झाम्पल, इन द 1 year 20 new dengue cases occur in a village of 2000 population. नेक्स्ट बघूया आपण प्रेव्हलन्स. प्रेव्हलन्स म्हणजे काय असतं, प्रेव्हलन्स इज द टोटल नंबर ऑफ एक्झिस्टिंग केसेस न्यू प्लस ओल्ड ऑफ डिसीजेस इज पॉप्युलेशन ऍट पर्टिक्युलर टाइम. फॉर्म्युला त्याचा बघा प्रेव्हलन्सचा. Prevalence is equal to the total number of cases divided by total population into 100. The example मध्ये दिले, if the 18 people in the village are living with the diabetics, the prevalence is based on 18 existing cases. समजतंय का तुम्हाला? जास्त अवघड नाही. डिस्ट्रीब्युशन फ्रिक्वेन्सी मध्ये काय असतं, डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय असतं की जो पण डिसीज होत आहे तो कोणत्या पॉप्युलेशन मध्ये होतोय, कुठं होते, कोणाला होते, कसा होतोय. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं, फ्रिक्वेन्सी म्हणजे हे वारंवार होतोय, कोणत्या पॉप्युलेशन मध्ये होतोय, कुठं होतोय. फ्रिक्वेन्सी आपण कशी काढत असतो, इन्सिडेंट आणि प्रेव्हलन्स याचे वेगवेगळे फॉर्म्युले जसे मी तुम्हाला आता सांगितले. ठीक आहे. नेक्स्ट तर बघूया एपिडेमियोलॉजिकल मेथड ऑफ डिसीज कॉजन. ठीक आहे. तर अ डिसीज डज नॉट ऑकर ड्यू टू अ सिंगल कॉज. It's developed because of the interaction of different factors such as the agent, host, environment, lifestyle, and other risk factor. To understand how disease developed, epidemiologists use the different model of disease causes. This model helps in the identify the causes of diseases and planning effective prevention and control the measures. तर बघूया आपण कोणकोणते मॉडेल्स आपल्याला दिलेले आहेत एपिडेमियोलॉजी मध्ये. एपिडेमियोलॉजिकल ट्रेड्स हा खूप महत्वाचा आहे आणि इम्पॉर्टंट आहे. एपिडेमियोलॉजिकल ट्रेड मध्ये काय असतं, 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात, एन्व्हायरमेंट, होस्ट अँड एजंट. ठीक आहे. सो डेफिनेशन बघा, द एपिडेमियोलॉजिकल ट्रेड एक्सप्लेन द डिसीज ऑकर बिकॉज ऑफ द इंटरॅक्शन बिटवीन द एजंट, होस्ट अँड एन्व्हायरमेंट.
हे तिन्ही पण एकमेकांना काय असतं त्या ठिकाणी इंटर रिलेटेड असतात. जसं की बघा एजंट काय असणार, कोणता पण एखादा व्हायरस बॅक्टेरिया, होस्ट कोण असणार, ह्युमन बिंग, ॲनिमल, कोणी पण असू शकतं. आणि इन्व्हायरमेंट काय असतो, ज्या होस्टला तो अटॅच होतो त्या होस्टला तो त्या ठिकाणी सस्टेन होऊ शकतो का, त्याला आपण काय म्हणतो, इन्व्हायरमेंट म्हणतो असतो. नेक्स्ट बघा एजंट, जे की एपिडेमियोलॉजी ट्रेड मध्ये बघितलं आपण. एजंट, इन्व्हायरमेंट, होस्ट. एजंट कोणकोणते असतात, जसे मी अगोदर बोललो तुम्हाला, बॅक्टेरिया, व्हायरस, फंगाय, पॅरासाइट्स आणि केमिकल्स, राईट. नेक्स्ट वन होस्ट. होस्ट कोण होऊ शकतो, एज, सेक्स, इम्युनिटी, न्यूट्रिशन, जेनेटिक फॅक्टर्स आणि ऑक्युपेशन्स, राईट. नेक्स्ट वन इन्व्हायरमेंट. इन्व्हायरमेंट जसं की वॉटर, एअर, वॉटर, क्लायमेट, हाऊसिंग, सॅनिटेशन, सोशो इकॉनॉमिकल कंडिशन्स. हे काय झालं, हे त्या होस्टचं काय झालं, इन्व्हायरमेंट झालं. हे ते याच्यामध्ये काय करतात, सस्टेन करून काय असत, जो डिसीज आहे त्याची जी लेंथ असते ती वाढत असतात, लाईफ स्पॅन जास्त वाढवतात. नेक्स्ट आहे एपिडेमियोलॉजी वेब क्वेश्चन्स. वेब क्वेश्चन्स मग काय असतं माहिती का, तर द डे वेब ऑफ क्वेश्चन्स एक्सप्लेन दॅट मेनी इंटरकनेक्टेड फॅक्टर्स वर्क टुगेदर टू कॉज द डिसीज. There is no single cause of the most diseases. This model many used for non-communicable diseases. वेब क्वेश्चन काय असतं माहिती का, यामध्ये एक सिंगल फॅक्टर कोणताही डिसीजला ऑफर करत नाही. ठीक आहे, याच्यात मल्टिपल फॅक्टर्स मिळून काय होत होतं, त्या ठिकाणी तो डिसीज काय होत असतो, ऑकर होत होतो. जसं की एक्झाम्पल मग त्यांनी दिले हार्ट डिसीज. हार्ट डिसीजला खूप सारे फॅक्टर्स कॉज करतात, जसं की स्मोकिंग झाले, ओबेसिटी झाले, हाय ब्लड, डायबिटीज, लॅक ऑफ एक्सरसाइज, स्ट्रेस, अनहेल्दी डाएट, फॅमिली हिस्ट्री. सो दिस ऑल फॅक्टर्स आर कॉज फॉर वन डिसीज. तर हे मोस्टली काय असतं, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस असते. हे काय आहे, वेब क्वेश्चन्स आहे. याच्या अगोदर काय बघितलं आपण, एपिडेमियोलॉजिकल ट्रेड्स बघितलं. त्याच्यामध्ये 3 फॅक्टर असतात, कोणकोणते, एजंट, एन्व्हायरमेंट, होस्ट. वेब क्वेश्चन मध्ये काय असतं, एका डिसीजला मल्टिपल फॅक्टर्स, मल्टिपल कॉज असतात. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूया व्हील ऑफ क्वेश्चन्स. तर व्हील ऑफ क्वेश्चनची कन्सेप्ट काय आहे, तर व्हील मॉडेल एक्सप्लेन दॅट that disease result from the interaction between a host and environment. जसं की the environment is divided into biological environment, psychological, physiological environment, social environment. The host of genetic makeup is the center of the wheel. जर फॉर एक्झाम्पल जेनेटिक एखादा कोणता पण डिसीज वगैरे असतो, याचं जेनेटिक आणि होस्ट हे काय असतं, त्या ठिकाणी होस्ट आणि एन्व्हायरमेंट काय असतं, इंटरकनेक्टेड असतं. तर आज आपण इथंच थांबूया. अजून खूप सारा पार्ट एपिडेमियोलॉजीचा बाकी आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया. आणि तुम्हाला रिक्वेस्ट आहे माझी की आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि तुमच्या जे नर्सिंग मधले जे फ्रेंड्स असतील, जे नर्सिंग करताय, ज्यांना करायचे आहे, जे करत असतील किंवा झालेले असेल, तर त्यांना आपला व्हिडिओ शेअर करा, त्यांना सबस्क्राईब करायला लावा, लाईक करायला लावा. ठीक आहे. तर मित्रांनो, तुमच्या एवढा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.